ठेवा ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. आपण आलो आहोत नीरा इथे दत्त मंदिर देवस्थानाच्या बाहेर. आपण आहोत संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी इथे विसावा घेते. 2 ते 4 वाजेपर्यंत इथं विसावा घेणार आहे. नीरा नदीच्या पाण्यात इथं पवित्र स्नान जे होणार आहेत. आत्ता आपल्यासोबत आहेत वारकरी ज्यांनी या नीरा नदीच्या पवित्र पाण्यात इथं स्नान घेतलेलं आहे. नदीच्या पाण्यात त्यांनी स्नान घेतले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय म्हणता माऊली? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही कुठून आला? नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. तुमचा दिंडी क्रमांक वगैरे? 28. आता पुढे मार्ग वारीच्या इथे पुढे मार्गस्थ आता इथून आम्हाला लोणंद जायचं आहे. लोणंद बरोबर दररोज हरिपाठ किती लोक आहेत तुमच्या? 450 लोक आहेत. 450 तुमच्या दिंडीत? आमच्या दिंडीत. आता काय नियोजन करून आता आलात? नियोजन काय, सगळ्यांना आरोग्य व्यवस्था आहे सगळ्यासोबत आणि पुन्हा आरोग्य असल्यानंतर पांघरणं आणि ड्रेस कोट सगळं आहे त्याच्यासोबत. आता भरपूर आहे. माऊली तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं, एक नंबर. हा, तुम्ही सांगा माऊली. आनंद वाटलाय पायवारीला. आनंद वाटतंय आम्हाला आनंद वाटतंय. त्याच्यामध्ये. तुम्ही सेवा करताय? पताका झाली माऊलींना पुढे येऊ द्या, बोलू द्या काही. आनंद वाटते. कसं वाटतंय? आनंद वाटते. आम्हाला एक फार समाधान वाटते. वारी केल्यानंतर एक जीवनाला खूप आनंद वाटतो आणि आपण वारी केलोत गड्या पुढं पुन्हा वारी घडावी अशी सतत आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करीत असतो. प्रतिक्रिया दिली माऊली. तुम्हाला काय वाटतंय माऊली? कुठून आलात तुम्ही? आम्ही नांदेड. नांदेड. याच वारी बरोबर याच दिंडी बरोबर आहात सगळे सोबत आहात तुम्ही? या संसारातून आम्ही वारी गांजाळून गेली असता ह्या वारीत आल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो म्हणून आम्ही हे पायवारी करतात. लेकीला जसं पंचमीला किंवा दिवाळीला जावं वाटते माहेरला, तसं आकाडी आली की जसं बैलेकी हुरहुर करते तशा प्रकारचं प्रत्येकाचं अंतकरण हुरहुर करते. आणि घरी कितीही जरी करता पेरणीचे जरी कामं असले तिला सोडावं आणि माऊलीच्या भेटीला जावं. किती जरी थकवा आला जरी आळस आला तरी ते आनंदच वाटते. खायला असलं तरी नसलं तरी आनंदच वाटते. पण माऊली एका किडामुंगीपासून सुद्धा जेवू घालणारे आहेत. पण प्रत्येक प्राण्याला तर जेवू घालणारे आहेतच, पण किडामुंगी सुद्धा उपवाशी राहू देणार नाहीत. एवढी क्रिया माऊलीची आहे. असा एवढा आनंद आमच्या मनाला वाटते. धन्यवाद माऊली, चांगली प्रतिक्रिया दिली. महिला माऊलींकडे जाऊयात. छान वाटते. कसं वाटतंय? छान, काय कसं वाटतंय की पुढे आता आपण माऊलींच्या भेटीला चाललोय, माऊलींच्या बरोबर चाललोय, भेटीच्या भेटीला चाललोय. आनंद वाटतो. घरदार सोडून आम्हाला एवढी खुशी वाटते आनंद वाटते. तुम्ही सांगा माऊली. चांगलं वाटते. देवाला आलो वाटते, पांडुरंगाला. सगळेजण मुलं बाळ सोडून आनंदात आम्ही असं वाटते आम्हाला पांडुरंगाच्या काय असा वेगळा अनुभव आहे? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आम्ही पहिल्यांदा वारीला आलोत. आल्यानंतर आम्हाला तुळस मिळाली आहे, याच्यामध्येच आनंद मानतोय. तुम्हाला काय वाटतं? आम्ही पांडुरंगासोबत चालले असं वाटते आम्हाला. चांगला आनंद वाटते. तुम्हाला काय वाटतं? मी वयाच्या 25 वर्षापासून वारीमध्ये आहे. दरवर्षी मला वारीमध्ये आल्याशिवाय माझं मन लागणार. जसं मोबाईल आपण चार्जिंग करता तसं वारीला आल्याच्या नंतर माणूस चार्जिंग होते वर्षभरापर्यंत. त्याच्यापैकी मला ते अनुभव आहे. मी येत आहे वारीमध्ये वाऱ्यास. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर आपण पाहिलं अध्यक्षांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतंय? रामकृष्ण हरी. काही नाही, आम्हाला दरवर्षी एक ज्ञानेश्वर महाराजांना घालून दिलेली परंपरा तिची जोपासना करण्यासाठी आम्ही ही वारी करता. आणि माऊलीनं आमचा एवढा सांभाळ करते की आळंदीपासून पंढरपूर जाजेपर्यंत प्रत्येकाचा सांभाळ आमच्या माऊलीनं केलेला आहे. म्हणून हे आम्हाला एवढा आनंद वाटतो. एवढा आनंद आता स्वर्गामध्ये सुद्धा मिळणार. ज्या स्वर्गाची वाट वर्षभरासाठी पाहावी लागते. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगामध्ये तरी नाही पण तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू पाठा कुठेही हासा सोहळा पाहण्यासाठी मिळणार. हेच आमचं भूषण आहे. ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे आमचे हे 2 डोळे आहेत. हां, आणि त्याच डोळ्यानं आम्ही सगळ्या जगाला पाहतात. म्हणून वारकरी संप्रदाय आज जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा ध्वज उभा केलेला आहे. एवढीच प्रतिक्रिया. ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आपण जाणून घेतल्या अध्यक्षांच्या प्रतिक्रिया. त्यांना वर्षभराची चार्जिंग जी आहे त्या या वारीतनं मिळते. वर्षभर ते आपलं घरदार सोडून या वारीत येतात. या वारीची नेहमी वाट पाहत असतात वर्षभरासाठी आणि वर्षभरासाठीच्या आठवणी ते या वारीतून घेऊन जातात. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी स्नेहल चौधरी, LS मराठी, नीरा.